कारमधून दारू वाहतूक, एलसीबी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांची संयुक्त कारवाई, 9 लाखापेक्षा अधिक माल जप्त। कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा इसमांना रंगेहात पकडले। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 9,15,550 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माळकर तिकटी महानगरपालिका रोडवर सापळा रचून टोयोटा ग्लान्झा क्रमांक MS07 AS 2267 ही संशयित कार थांबवण्यात आली। तपासणी दरम्यान गाडीत देशी व विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी गाडीत असलेल्या पुरुषोत्तम जयप्रकाश राणे वय 40 व संदेश संदीप राणे वय 33 राहणार राणेवाडी देवगड या दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातून 93,300 किमतीची देशी विदेशी दारू तसेच 8 लाख किमतीचे टोयोटा ग्लान्झा कार असा एकूण 9,15,550 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दारू वाहतूक करण्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या दारू वाहून नेत असल्यानं त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही दारू लक्ष्मीपुरीतील रोहित वाईन्समधून घेतल्याचं पोलिसांनी सांगितले। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, गजानन गुरव, संतोष बर्गे, परशुराम गुजरे, वैभव पाटील, अमित सरजे, युवराज पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार अबिद मुल्ला